नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश व तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। आजचा असा ब्लॉग आहे, आजचा असा टॉपिक आहे की आज आपण शिव मंदिरमध्ये जाणार आहोत अंबरनाथच्या। काल प्लॅन झाला, काल बाहेर गेलो होतो मरीन्सला, तर आमचा असा प्लॅन झाला की उद्या मंडे पण आहे आणि शिव मंदिरमध्ये आपण जाऊ, दर्शन घेऊ, मस्त फोटोज वगैरे काढू, व्हिडिओज बनवू परत। तर बघू आता कसं काय पुढचा प्लॅन होतोय। चला तर आता आपण आलोय अंबरनाथला। तुम्ही इथून ऑटो वगैरे पकडू शकता 20 रुपीज। तर आता आम्ही ऑटोमध्ये आहोत तिघ जण। तर आता आम्ही इथून शिव मंदिरमध्ये जाऊ। इथून शेअरिंगसाठी 20 रुपीजसाठी रिक्षा आहे आणि तुम्ही लोकेशन येऊ शकता, कारण आम्हाला एवढं माहीत नाही आहे। आम्ही फर्स्ट टाइम जातोय। आता आम्ही आलोय शिव मंदिरमध्ये अंबरनाथच्या। खूप चांगला असं आहे, लाईन मी मंडेला आलो म्हणून खूप लाईन आहे। तर चला आता आपण लाईनमध्ये उभं राहू आणि आपण दर्शन घेऊ। आता लाईनमध्ये राहतो आम्ही आणि या भावाचे आमचे थोडे व्हिडिओ शूटिंग पण करायचे। कुठला लुक करायचा रे तुला? धोती घालायची, त्याला धोती घालायची आणि लुंगी घालून त्याला साऊथ इंडियन वाला लुक करायचा आहे। आता क्राऊड तर खूपच आहे, खूप आज मंडे दर्शन करायला खूपच माणसं आली आणि तुझ्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स आहे की तू या सर्व माणसांसमोर तू असा उघडा राहू शकतोस। उघडा पण राहणार। आता त्या काकी होत्या, त्यांनी इथं लाईन ठेवून तर तिकडे गेल्या। त्या बोलल्या की इथे ठेवा, आम्हाला जागा ठेवा। आणि हा आलाय ना, हा फक्त प्रसाद खायला आलाय आणि मी आलोय ते दर्शन घ्यायला आलोय। आणि असा डे बरोबर मंडे आणि इतकी गर्दी आहे ना, त्याला व्हिडिओ बनवायला पण भेटणार पण नाही। आणि हा इथे तुम्हाला बॅक स्टेजचा व्हिडिओ बघायला भेटतो, बॅक स्टेजचा BTSचा बियॉन्ड द सीन्स। येस आता आम्ही तिथे गेल्यावरती भेटू। आता आम्ही आलोय मंदिरामध्ये, आता आम्ही लगेच दर्शन घेऊ। तुम्ही बघू शकता पुढे, दाखवा शेट। आणि आम्ही तिथून आलोय, तिथून आम्ही इथं आलोय। मग मंदिराची मी तुम्हाला माहिती पण देतो। हा मंदिर एका दिवसात बनलेला आहे आणि 5 पांडवांनी बनवलेलं आहे। हे आम्हाला आता ते काका होते ते बोलले। आम्ही इथे शॉपला आलोय आणि ह्या काकीने आम्हाला थोडं चेंज करायचं होतं। हा बघा मुलगा आता आमचा रेडी झाला आहे। तर बघा भावाने एकदम लुंगी बिंगी घातला नाही, भाईने लुंगीचा लुक केलंय भाई आणि एक नंबर सेक्सी असं वाटतंय। आताच मी तुला विचारलं की तू बोला की हा एका दिवसामध्ये बनलेला मंदिर, हा आणि 5 पांडवांनी पण हे मंदिर बनवलेलं आहे। तर अजून तू त्या मंदिराची आणि तुम्ही आतमध्ये जासाल तर एकदम थंड वातावरण असेल। आणि तुम्ही आतमध्ये जासाल तर बघसाल पावसाळ्यात येसाल ना, श्रावणमध्ये इकडं मस्त सर्वांसाठी जेवणासाठी व्यवस्था आहे। आणि त्याचं म्हणणं आहे की इकडे श्रावण महिन्यामध्ये जेवणाची वगैरे सुविधा इथे अवेलेबल असते श्रावण महिन्यामध्ये। आणि क्राऊड असतो की हर वीकमध्ये असतो?
शनिवार रविवार आणि हे सोमवार. आणि 1 तारखेला आहे ना रात्रभर मंदिर उघडा असेल. 1 तारखेला एकदम जास्त गर्दी असेल आणि एकदम तुम्हाला थांबायला पण नाही भेटेल. 108 इकडे छोटे छोटे म्हणजे राहायपुरता हा पंडित लोक किधर क्या हुआ. आणि कुठे बोलतो ते राहू शकतात कुठे वरती का? हा इथे बघा, इथे बघू शकता तुम्ही. इथे वरती किती बोलला तू? किती राहू शकता बोलला? 108. आणि तुम्ही आतमध्ये फोन बिन घेऊन गेले तर तुम्हाला काहीच नाही दिसेल. हा का? असं आहे. पूर्ण बंद होतं. हा व्हिडिओज वगैरे काय. तुम्ही टॉर्च पण घेऊन जासाल या काय पण तुमच्या हातात जे पण असेल ते सर्व बंद होऊन जाईल. हा का? म्हणजे तिकडे आतमध्ये काय काढू पण नाही शकत. म्हणजे तिकडे गेलो तर काहीच दिसणार नाही का? असं आहे का? पूर्ण जाईल. हा अजून इकडे निसर्ग बघू शकतात. आता इकडे मेन बात आहे इकडे आर्ट फेस्टिवल होते. हो का? हा गायक मोठे मोठे गायक लोक येतात. हा का? त्याच्याकडून जेवढी होईल तेवढी त्यांनी माहिती सांगितली आहे. थँक्यू ब्रो. हा अरे पहिला इथे एक गुफा होती ते पंचवटी गंगापर्यंत जाते तर आता बंद केलंय. आता क्योंकि कोण पण आतमध्ये गेलं ते वापस नाही येईल. तिथं साफसफाई करते. बघ जातो डायरेक्ट मंदिर दिसतो रे आज. दिसतो? हा मी तुम्ही दाखवू शकता जेवढं शक्य होईल तेवढं. कॅमेरा दिसतो? हो. आता बघितले जसं तुम्हाला आतमध्ये त्रिशूल दिसला असेल आणि आम्ही या पाईपातून आम्ही रोज साफसफाई करतात. तशी तुम्हाला जागा बघायची असेल तर या जागेमध्ये मी पहिल्यांदा आलो होतो, पण ही जागा काय मला माहीत नव्हती. ही जागा आता या भावाने दाखवली आतमध्ये. अजून काय असं याच्यात? तो मंदिर कुठला आहे? माताचा. आता हे बंद केलंय क्योंकि आम्ही पहिलं साफसफाई करायची, आता कोण करायला नाही. आणि सर्व कचरा टाकायला म्हणून आम्ही बंद केलं. पहिला इथे आहे ना शुद्ध पाणी होतं. ओके. इथे पाणी असतं ना? पाणी आहे पण आता सिद्ध चालला. बघितलं त्यांनी दाखवलं ना ते हे. हा म्हणजे हे म्हणजे पावसाळ्यातून इथंच इकडं कसं नालीचं पण पाणी मिक्स करायलात ना आता. ओके. म्हणून आता असं होईल. गावात आल्यासारखं वाटतं 100%. आम्ही जात आहोत पायी एकदम दूर आहोत. चल ना बघूया. आम्ही ब्लॉगसाठी आम्ही इतकी मेहनत घेतोय तर तुम्हाला काही नाही, फक्त तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचं आहे, खूप शेअर करायचं आहे आणि कमेंट करायचं आहे. तर आता आपण चाललोय ती नदी बघायला. ती नदी म्हणजे हे सर्व भरतं. हे नाही म्हणजे मंदिर आपण दाखवलं ना तो पाईपवाला. ओके ओके ओके. तिकडनं पाणी त्या पुलाच्या वरून जात असेल ना थोडं. हा हे तर मला काहीच माहित नाही. म्हणजे कुठला मंदिर आहे तो? साईबाबा. खूप जुनं असं साईबाबांचं मंदिर आहे. अजून कुठे आपल्याला पुढे जायचंय? हा थोडं पुढेच आहे, दाखवत आहे. ओम साईराम. मोठे मोठे दगड भेटतील तुला. बनवलं
तो भाई आमच्यावरती रागवलाय, पण कधीपासून बोलतोय मी धोती घातली, धोती सुटल आमची. आणि काय देखो ना बता दो ना चड्डी पहने हो की नाही. आम्हाला भाव भेटला आणि तो इथेच म्हणजे सेवा वगैरे करतो मंदिरामध्ये. बघा एक नंबर व्ह्यू वगैरे तुम्ही बघू शकता फक्त. आणि इथे जर आम्ही श्रावण पावसाळ्यामध्ये आलो ना भाई सुजल, खूप भारी आहे. म्हणजे इथला खूप मेहनत करायला लागते आम्हाला, काय सांगू तुम्हाला. बॅगा बघा, हे बॅग, ही बॅग, सर्व सामान. अजून एक माझा शर्ट खाली ठेवला. अजून एक बॅग आमच्या त्या काकींच्या घरामध्ये. काकी कुठे आहेत काकी? अरे काकी आम्ही तिकडे हे गॉगल वगैरे घालतो, जरा वाटायला पाहिजे बाबा. अरे मारी भाईला फुल आवडलेलं आहे. असं फुल तोडून आणलेलं आहे, सुंदरचं फुल. आणि ते पण बिना चप्पलचं. इथं पण आहे काय नाही घातले नाही. चौघा जणांनी पण बिना चपलीचं आलेलं आहे. तर तुम्ही ह्या व्हिडिओला जर जास्त लाईक वगैरे केलेत ना, तर आम्ही हा चॅलेंज बनवू की इथे रात्रीचा आम्ही 24 आवर्स नाही, फक्त 24 आवर्स नाही, एक नाईट आम्ही इथे काढू. तर तुम्ही 100K इथे व्ह्यूज दिलात तर, आणि 10K लाईक बस. हो वाव. इथे बसून हा म्हणजे आम्ही इथे टेंट वगैरे असं घालू, टेंट वगैरे आणून, आणि आम्ही इथे असं 1 नाईट आम्ही इथे स्टे करू. तर तुम्ही या व्हिडिओला खूप प्रेम दिलात तर. हो रे, जुना झाड आहे की आतमधून हा बांबू असा बाहेर आलाय. खूप असं जुना झाड आहे. आणि कुठला झाड आहे हा? बदामाचं झाड आहे. आणि खूप जुनं असं मंदिर आहे, हा साई मंदिर. महादेव का प्रसाद. आम्ही आता टायमिंगला चालू इथे घ्यायला होतोय कारण मी चांगलं झालंय, खूप आवडलंय. प्रसाद आहे, एकदाच खायचा असतं. ओके, मी चांगलं लागलंय, त्याला भूक लागले. कॅलरीज पूर्ण होते. आणि आतमध्ये बघा बटाटा आहे, सोयाबीन पण आहे, लिंबाचा लोणचा, आणि हा लिंबाचा लोणचा. खूप मस्त आहे. तुम्ही आला तर तुम्हाला भेटू शकता, पण फक्त मंडेला, फक्त सोमवारचं. शाळेतले दिवस आता परत आठवतात. हा शाळेतले दिवस आम्हाला खूप आवडतात. चौघजण एकत्र बसायचे एका डब्यात. म्हणजे खूप म्हणजे किती वर्ष आले आपल्या शाळा सोडून? 5-6 वर्ष आली. 5-6 वर्ष आले. आणि आम्ही आता एकत्र म्हणजे आम्ही 9वी नंतर आता पहिल्यांदा परत असंच आम्ही 3 जण डबा घेऊन, म्हणजे हा डबा आहे इथे पण प्रसाद पण आम्ही सर्व एकत्र खातोय. आज म्हणजे असं मित्रांसोबत फिरायला खूप मजा येते. आणि स्कूल फ्रेंडचे मित्र म्हणजे भाई अजून माझ्यासोबत आहेत बघा, अजून पुढे अशीच राहू दे. हे सावकाश जा रे. हे